चक्रीय चौकोन आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करूया. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू चक्रीय बिंदू असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतात. प्रमेय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. दिलेले पक्ष आहे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. सिद्ध करायचं आहे कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 180 अंश आणि कोन ABC अधिक कोन ADC बरोबर 180 अंश. सिद्धता. कोन BAD या आंतरलिखित कोनाने कंस BCD आंतरखंडित केला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार माप कोन BAD बरोबर 1/2 माप कंस BCD. विधान 1. कोन BCD या आंतरलिखित कोनाने कंस BAD हा आंतरखंडित केला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार माप कोन BCD बरोबर 1/2 माप कंस DAB. हे विधान 2. विधान 1 आणि विधान 2 वरून कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 1/2 कंसात माप कंस BCD अधिक माप कंस DAB बरोबर 1/2 गुणिले 360 बरोबर 180 अंश. तसंच चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून माप कोन ADC अधिक माप कोन ABC बरोबर 360 अंश वजा कंसात माप कोन BAD अधिक माप कोन BCD. म्हणून माप कोन ADC अधिक माप कोन ABC बरोबर 360 अंश वजा 180 अंश बरोबर 180 अंश. यावरून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आता आपण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचा अभ्यास करूया. प्रमेय. जर चौकोनाच्या विरुद्ध कोनांची एक जोडी परस्परांची पूरक असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. आपल्याला दिलेले आहे चौकोन ABCD मध्ये कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश. आपल्याला सिद्ध करायचं आहे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. सिद्धतेसाठी रचना करायची आहे. बिंदू D, A आणि B मधून जाणारं वर्तुळ काढा. हे 3 बिंदू एकरेषीय नाहीत कारण या 3 बिंदूंमधून एक वर्तुळ जातं. समजा C हा बिंदू वर्तुळावर नाही. आवश्यक असल्यास रेख DC अशी वाढवा की ती वर्तुळाला बिंदू E मध्ये छेदेल. BE जोडा. सिद्धता. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. म्हणून कोन A अधिक कोन E बरोबर 180 अंश. हे विधान 1. परंतु कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश हे विधान पक्ष 2. विधान 1 आणि 2 वरून कोन A अधिक कोन E बरोबर कोन A अधिक कोन C. म्हणून कोन E बरोबर कोन C. पण हे शक्य नाही कारण त्रिकोणाचा बाह्यकोन त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोना एवढा नसतो. म्हणून बिंदू E आणि बिंदू C भिन्न बिंदू नाहीत. वर्तुळ C बिंदूमधून सुद्धा जातं. त्यामुळे ABCD हा चक्रीय चौकोन आहे. म्हणून चौकोनाच्या विरुद्ध कोनांची जोडी परस्परांची पूरक असेल तर तो चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध होतं. उपप्रमेय. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. दिलेली माहिती आहे चक्रीय चौकोन ABCD मध्ये
बाजू DC ही वाढवली आहे. त्यावर E हा बिंदू घेतला आहे. सिद्ध करायचं आहे कोन BCE बरोबर कोन BAD. सिद्धता: कोन BCE अधिक कोन BCD बरोबर 180 अंश. रेषीय जोडीतील कोन. हे विधान 1. कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 180 अंश. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. हे विधान 2. म्हणून कोन BCE अधिक कोन BCD बरोबर कोन BAD अधिक कोन BCD. विधान 1-2 वरून म्हणून कोन BCE बरोबर कोन BAD. आता आपण एक उदाहरण सोडून पाहू. उदाहरण 1. आकृतीत चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. यात बाजू AB बरोबर AD, कोन BCD बरोबर 70 अंश. तर खालील किमती काढा. माप कंस BCD, माप कंस BAD आणि कोन ADB. उकल: चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख परस्परांचे पूरक असतात. म्हणून माप कोन BAD अधिक BCD बरोबर 180 अंश. म्हणून माप कोन BAD अधिक 70 अंश बरोबर 180 अंश. म्हणून माप कोन BAD बरोबर 110 अंश. म्हणून माप कंस BCD बरोबर 220 अंश. आंतरलिखित कोनाचं प्रमेय. माप कोन BCD बरोबर 70 अंश. पक्ष. म्हणून माप कंस BAD बरोबर 140 अंश. आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आता BD जोडा. त्रिकोण BAD मध्ये AB बरोबर AD. पक्ष. म्हणून कोन ABD बरोबर ADC. एकरूप बाजू. समोरील कोन. समजा कोन ABD बरोबर कोन ADC बरोबर x मानू. त्रिकोण BAD मध्ये कोन BAD अधिक कोन ABD अधिक कोन ADB बरोबर 180 अंश. म्हणून 110 अंश अधिक x बरोबर 180 अंश. म्हणून 2x बरोबर 70 अंश. म्हणून x बरोबर 35 अंश. म्हणून माप कंस BCD बरोबर 220 अंश. माप कंस BAD बरोबर 140 अंश. कोन ADB बरोबर 35 अंश. स्पर्शिका छेदिका प्रमेय. प्रमेय: जर कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असून एक भुजा वर्तुळाला स्पर्श करत असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला 2 बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. पक्ष. दिलेली माहिती आहे कोन ABC चा शिरोबिंदू B हा केंद्र O असलेल्या वर्तुळावर आहे. रेषा BC वर्तुळाला बिंदू B मध्ये स्पर्श करते आणि रेषा BA ही छेदिका वर्तुळाला A मध्ये छेदते. बिंदू E हा कोनाच्या अंतर्भागास आणि बिंदू F हा कोनाच्या बाह्य भागात आहे. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AEB. सिद्धता: कोन ABC आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस AEB याचा विचार करता कंस AEB हा अर्धवर्तुळ, लघुकंस किंवा विशाल कंस यापैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जेव्हा कोन ABC ने आंतरखंडित केलेला कंस अर्धवर्तुळ असेल तेव्हा जीवा BA ही वर्तुळ केंद्रातून जाईल. म्हणून कोन ABC बरोबर 90 अंश आणि माप कंस AEB बरोबर 180 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AEB. जेव्हा कोन ABC ने आंतरखंडित केलेला कंस AEB हा लघुकंस असेल तेव्हा वर्तुळ केंद्र कोन
ABCच्या बाह्य भागात असेल. आपल्याला कोन OBC बरोबर 90 अंश हे विधान 1. रेख AO एकरूप रेख OB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कोन ABO बरोबर कोन BAO हे विधान 2. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. कोन ABC बरोबर 90 अंश वजा कोन ABO हे विधान 3. कोन ABC बरोबर 90 अंश वजा कोन BOA हे विधान 4. समीकरण 2 वरून. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करून 2 कोन ABC बरोबर 180 अंश वजा कंसात कोन ABO अधिक कोन BAO. म्हणून 2 कोन ABC बरोबर 180 अंश वजा कंसात 180 अंश वजा कोन BOA त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश वजा 180 अंश अधिक कोन BOA बरोबर कोन BOA. परंतु कोन BOA बरोबर माप कंस AEB म्हणून 2 कोन ABC बरोबर माप कंस AEB म्हणून ABC बरोबर 1/2 माप कंस AEB. जर कोन ABC ने आंतरखंडित केलेला कंस AEB हा विशाल कंस असेल तर वरील प्रमाणे सिद्धता करता येईल. म्हणून जर कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असून त्याची एक भुजा वर्तुळाला स्पर्श करत असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला 2 बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. एकांतर वर्तुळखंडातील कोन. जीवा AB वर्तुळाचे 2 क्षेत्रामध्ये विभाजन करते. प्रत्येक क्षेत्राला जीवा ABच्या संबंधित वर्तुळखंड म्हणतात. 2 पैकी प्रत्येकाला दुसऱ्याच्या संदर्भातील एकांतर वर्तुळखंड म्हणतात. जीवा ABला समाविष्ट करणाऱ्या छेदिकेच्या वर्तुळावरील बिंदूत छेदणारी कोणतीही रेषा जीवा AB जवळ 2 कोन तयार करते. त्यापैकी प्रत्येक कोनाचा अंतर्भाग हा जीवा ABने तयार केलेल्या वर्तुळखंडापैकी फक्त एकाच वर्तुळखंडाला छेदते आणि भिन्न कोन हे भिन्न वर्तुळखंडाला छेदतात. या दृष्टिकोनातून अशा प्रकारे तयार झालेले भिन्न कोन हे भिन्न वर्तुळखंडाशी संबंधित असतात. कोन ABC हा वर्तुळखंड R1 शी संबंधित आहे आणि कोन ABE हा वर्तुळखंड R2 शी संबंधित आहे. एखाद्या जीवेने तिच्या वर्तुळखंडात आंतरित केलेला कोन म्हणजे त्या जीवेने त्या वर्तुळखंडातील वर्तुळावरील बिंदूशी आंतरित केलेला कोन होय. कोन BEA हा जीवा ABने वर्तुळखंड R2 मध्ये आंतरित केलेला कोन आहे. रेषा DC ही B मधून जाणारी स्पर्शिका आहे. कोन ABCने कंस AFB आंतरखंडित होतो. कोन BEA हा कोन ABCच्या संदर्भात एकांतर वर्तुळखंडातील कोन आहे. कोन ABC आणि कोन BEA हे दोन्ही कोन एकरूप आहेत. प्रमेय. जर स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूमधून जाणारी वर्तुळाची छेदिका काढली तर छेदिकेच्या जीवेने स्पर्शिकेशी केलेला कोन आणि एकांतर वर्तुळखंडातील जीवाने तयार केलेला कोन हे सारख्या मापाचे असतात. दिलेली माहिती. रेषा AB ही वर्तुळाची छेदिका आहे. A आणि B हे वर्तुळावरील बिंदू आहेत. रेषा DC वर्तुळाला बिंदू B मध्ये स्पर्श करते. बिंदू E आणि F हे वर्तुळावरील 2 बिंदू असे आहेत की ते अनुक्रमे R1 आणि R2 या वर्तुळखंडातील बिंदू आहेत. आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन AEB बरोबर कोन ABC आणि कोन ABD बरोबर कोन AFB. सिद्धता. कोन AEB हा कंस AFB ने आंतरखंडित केलेला कंस आहे. म्हणून
कोन AEB बरोबर 1/2 माप कंस AFB हे विधान 1. आंतरलिखित कोनाचं प्रमेय. रेषा BC ही बिंदू B पाशी स्पर्शिका आहे आणि रेषा BA ही छेदिका आहे. म्हणून कोन ABC ने कंस AFB हा आंतरखंडित केला आहे, जो संगत वर्तुळखंडातील कंस आहे. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 कंस AFB हे विधान 2 स्पर्शिका छेदिका प्रमेय. म्हणून कोन AEB बरोबर कोन ABC विधान 1 आणि 2 वरून. याच पद्धतीने कोन ABD बरोबर कोन AFB हे सिद्ध करता येईल. म्हणून जर स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून जाणारी वर्तुळाची छेदिका काढली तर छेदिकेमधील समाविष्ट जीवेने तयार केलेले कोन हे सारख्या मापाचे असतात. वरील प्रमेय खालीलप्रमाणे सुद्धा लिहिता येतं. स्पर्शिका आणि छेदिका स्पर्शबिंदूत तयार झालेला कोन हा एकांतर वर्तुळखंडातील कोनाएवढा असतो. आता प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेय. वर्तुळ आणि छेदिकेच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढली असता तिने छेदिकेतील जीवेशी केलेला कोन हा जीवेने एकांतर वर्तुळखंडात आंतरित केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर ती रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्ष. रेख AB ही वर्तुळाची छेदिका असून बिंदू AB वर्तुळावर आहेत आणि रेषा PQ ही अशी आहे की P'(A')Q आणि कोन AQB बरोबर कोन ACB तसंच C हा संबंधित एकांतर वर्तुळखंडातील बिंदू आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे रेषा PQ ही A मधून काढलेली स्पर्शिका आहे. सिद्धता. समजा रेषा PQ ही बिंदू A मधून जाणारी स्पर्शिका नाही, म्हणून बिंदू A मधून जाणारी P'Q' स्पर्शिका काढा. म्हणून रेषा P'Q' स्पर्शिका आणि रेख AB ही जीवा आहे. म्हणून कोन PAQ' बरोबर कोन ACB एकांतर वर्तुळखंडातील कोन हे विधान 1. परंतु कोन BAQ बरोबर कोन ACB पक्ष हे विधान 2. म्हणून कोन BAQ' बरोबर कोन BAQ विधान 1 आणि 2 वरून. म्हणून रेषा A'Q' आणि रेषा AQ एकच आहेत. म्हणून रेषा P'Q' आणि रेषा PQ एकच आहेत. म्हणून रेषा PQ ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणून वर्तुळ आणि छेदिकेच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढली असता तिने छेदिकेमधील जीवेशी केलेला कोन हा जीवेने एकांतर वर्तुळखंडात आंतरित केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर ती रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. उदाहरण 1. आकृतीमध्ये बिंदू A आणि बिंदू C मधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. जर कोन APC बरोबर 50 अंश तर कोन ABC काढा. उकल. रेख PA एकरूप रेख PC वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून काढलेले रेषाखंड. म्हणून कोन PCA बरोबर कोन PAC हे विधान 1. म्हणून कोन APC बरोबर 50 अंश. कोन PCA अधिक कोन PAC बरोबर 180 अंश वजा कोन APC बरोबर 180 अंश वजा 50 अंश बरोबर 130 अंश. म्हणून दोन कोन PCA बरोबर 130 अंश हे विधान 1 वरून. म्हणून कोन PCA बरोबर 65 अंश हे विधान 2. परंतु कोन PCA बरोबर कोन ABC स्पर्शिका छेदिकेच्या प्रमेयानुसार, म्हणून कोन ABC बरोबर 65 अंश विधान 2 वरून. उदाहरण 2. रेख
ई एफ ही त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीला समांतर असून एबीला ई आणि एसीला एफ मध्ये छेदते. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एईएफची परिवर्तुळं एकमेकांना ए मध्ये स्पर्श करतात. हे सिद्ध करा. उकल. समजा PAQ ही त्रिकोण एबीसीच्या परिवर्तुळाची बिंदू ए मधील स्पर्शिका आहे. म्हणून रेख AC ही परिवर्तुळाची जीवा आहे. कोन QAC बरोबर कोन ABC हे विधान 1. एकांतर वर्तुळखंडातील कोन. परंतु EF समांतर BC म्हणून कोन AEF बरोबर कोन ABC हे विधान 2. विधान 1 आणि विधान 2 वरून म्हणून कोन QAF बरोबर कोन AEF. इथे F हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. परंतु कोन AEF हा जीवा AF ने आंतरित केलेला कोन आहे आणि हा कोन QAFच्या एकांतर वर्तुळखंडातील कोन आहे. म्हणून रेषा AQ ही त्रिकोण AEFच्या परिवर्तुळाला A मध्ये स्पर्श करते. त्याचप्रमाणे PAQ ही त्रिकोण ABC आणि त्रिकोण AEFच्या परिवर्तुळाची सामायिक स्पर्शिका आहे. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण AEFची परिवर्तुळं एकमेकांना A मध्ये स्पर्श करतात. आता आपण अभ्यास 2.4 मधील काही उदाहरणं सोडवू. प्रश्न 1. आकृतीमध्ये रेख AB आणि रेख AD वर्तुळाच्या जीवा आहेत. बिंदू C हा A मधून जाणाऱ्या स्पर्शिकेवर आहे. जर माप कंस APB बरोबर 80 अंश आणि कोन BAD बरोबर 30 अंश तर 1. कोन BAC 2. माप कंस BQD काढा. उकल. कोन BAC चे माप बरोबर 1/2 गुणिले माप कंस APB स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. आपल्याला कंस APB चे माप 80 अंश दिले आहे. माप कोन BAC बरोबर 1/2 गुणिले 80 अंश बरोबर 40 अंश माप कोन BAD बरोबर 1/2 गुणिले माप कंस BQD स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. आपल्याला कोन BAD चे माप 30 अंश दिलेले आहे. माप कंस BQD बरोबर 30 अंश गुणिले 2 बरोबर 60 अंश. कोन BAC चे माप बरोबर 40 अंश. कंस BQD चे माप बरोबर 60 अंश. प्रश्न 2. जर जीवा AB वर्तुळाच्या बिंदू C मधून जाणाऱ्या स्पर्शिकेला समांतर असेल तर सिद्ध करा की AC बरोबर BC. उकल. रेषा DE ही वर्तुळावरील C बिंदूमधून काढलेली स्पर्शिका आहे. रेख AB समांतर रेख DE दिलेला आहे आणि AC ही त्याची छेदिका आहे. म्हणून कोन BAC एकरूप कोन DCA व्युत्क्रम कोन. म्हणून माप कोन BAC बरोबर माप कोन DCA हे विधान 1. माप कोन DCA बरोबर माप कोन CBA हे विधान 2. एकांतर वर्तुळखंडातील कोन. म्हणून माप कोन BAC बरोबर माप कोन CBA विधान 1 आणि 2 वरून. म्हणून AC बरोबर BC एकरूप कोनांच्या सम्मुखभुजा. प्रश्न क्रमांक 3. समजा त्रिकोण ABC हा वर्तुळात आंतरलिखित केलेला त्रिकोण आहे. कोन ABCचा दुभाजक वर्तुळाला D मध्ये छेदतो. वर्तुळाला बिंदू D मध्ये स्पर्श करणारी स्पर्शिका रेषा BA आणि रेषा BC ला अनुक्रमे बिंदू E आणि F मध्ये छेदते. सिद्ध करा कोन EDA बरोबर कोन FDC. उकल. रेषा ED
ही डी बिंदूतील स्पर्शिका आणि डीए जीवा असताना मापकोन ईडीए बरोबर मापकोन एबीडी एकांतर वर्तुळखंडात तयार झालेले कोन. हे विधान 1. आता रेषा एफ डी ही डी बिंदूमधील स्पर्शिका आणि रेख डीसी ही जीवा असताना म्हणून मापकोन एफडीसी बरोबर मापकोन सीबीडी एकांतर वर्तुळखंडात तयार झालेले कोन. हे विधान 2. म्हणून बीडी हा कोन एबीसीचा दुभाजक आहे हे दिलेलं आहे. म्हणून मापकोन एबीडी बरोबर मापकोन सीबीडी हे विधान 3. म्हणून मापकोन ईडीए बरोबर मापकोन एफडीसी विधान 1, 2 आणि 3 वरून.